Hello students, today's our point is cube and cube root. आता आपल्याला काय बघायचं आहे? Cube and cube root. Cube means it is a number if a number is written in 3 times and multiplied, then product is called as cube of that number. म्हणजेच काय बघा, एखादा नंबर आपण घेतलेला आहे 3 टाइम्स लिहिला, त्याला मल्टिप्लाय केलं, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन घेतलं अँड देन द प्रॉडक्ट इज क्यूब ऑफ दॅट नंबर. म्हणजे 3 टाइम्स जर एखाद्या नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ दॅट नंबर्स अँड इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. फाइंड द क्यूब ऑफ 17. एक्झाम्पल बघा, 17 into 17 into 17 means 17 cube equal to 17 into 17 into 17 and product is 4913. हा तुम्ही क्यूब काढू शकता प्रॉडक्ट करून. तसंच इकडे बघा, प्रॉडक्ट ऑफ cube of 6, cube of -6 equal to -6 into -6 into -6, that is equal to -216. आता इथे मायनस कसं आलं रे, तर पहा इथे 6 मायनस इंटू मायनस हा प्लस होईल. -6 इंटू -6 36 होतात, बरोबर ना. इंटू -6 एक -6 राहतो. आता इथे ह्या दोघांचा प्रॉडक्ट केला, 6 6 जार 36 कॅरी 3, 6 3 जार 18, 18 प्लस 3 21 आणि हा -1 + 1 मायनस असेल तर प्रॉडक्ट काय राहतो? मायनस राहतो, म्हणजे -216. ओके. देन लुक हिअर, फाइंड द क्यूब ऑफ -2/5. -2/5चा क्यूब केलेला आहे. -2/5 -2/5 बघा. आता -3 मायनस असतील म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं आहे, जर देर आर ऑड नंबर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ ऑड नंबर्स, ऑड निगेटिव्ह नंबर्स, देन आन्सर इज निगेटिव्ह. जर ऑड नंबर्स असतील, आता 5 टाइम्स असेल तर 5 टाइम्स निगेटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्हच येतं, हे लक्षात ठेवा. आणि इवन नंबर्स असतील तर इवन नंबरचं प्रॉडक्ट जे आहे, मल्टिप्लिकेशन आहे, ते नेहमी पॉझिटिव्ह येतं. आता म्हणजेच काय, -2/5 cube that is equal to -2/5 -2/5 into -2/5 into -2/5. बघा इथे काय केलं, -2/5 म्हणजेच काय झालं, 4/25 बरोबर, इंटू -2/5. आता इथे 4 into 2 किती होतात, 8 होतात, आणि हा एक मायनस आहे. 25 into 5 किती होतात, 125, म्हणजे -8/25. ओके. देन फाइंड द क्यूब ऑफ 1.2. आता 1.2चा क्यूब करत असताना आपल्याला 12चा क्यूब करता येईल आणि त्याचा आन्सर पॉईंट देता येईल. किंवा पहा 1.2चा क्यूब म्हणजेच 12/10चा क्यूब. ओके, 12/10चा क्यूब. आता 12चा क्यूब किती येतो, 1728 1728/10चा क्यूब 1000. आता 1000 आहे म्हणजे 3 डेसिमल प्लेस तयार करावे लागतील. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथे काढता येईल. ओके. देन फाइंड द क्यूब ऑफ 0.02. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, 0.02चं क्यूब करत असताना 0.02 0.02 0.02 हे लिहिलं. 2चा क्यूब सांगा मला. 2 into 2 into किती होतात, 8 होतात की नाही. 2 into 2 into 8 होतात. आता डेसिमल प्लेसेस किती आहेत मोजा, 1 2 3 4 5 6, म्हणजे इतके आन्सरमध्ये आले पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याकडे 8च नंबर आहे, मग 0 द्यायचे. 2 3 4 5 6 आणि आता डेसिमल प्लेस अँड 0. बघा तेवढे 0 आहेत की नाही. ओके, म्हणजे जितके डेसिमल प्लेसेस नंबरमध्ये आहेत तितकेच आन्सरमध्ये आले पाहिजेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा, ब्रेन पॉवर यूज म्हणजे आपल्याला काय करता येईल. इफ 17 इज, म्हणजे वरचं जे मी आता मध्ये सांगितलं होतं तेच आहे. 17 इज ए पॉझिटिव्ह नंबर, देन क्यूब ऑफ 17 विच इज 4913 इज ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचा क्यूब नेहमी पॉझिटिव्ह येतो. क्यूब ऑफ -6 इज -216, म्हणजेच क्यूब ऑफ एनी निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं आहे. देन इन एक्झाम्पल 4 and 5 काय म्हटलेलं आहे, ऑब्झर्व द नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इन द नंबर अँड दॅट डेसिमल प्लेसेस इन क्यूब ऑफ नंबर.
देर इज एनी. आता बघा क्यूब ऑफ नंबरमध्ये सांगितलं डेसिमल प्लेसेस जितके प्रोडक्टमध्ये आहे तितके आपल्याला आन्सरमध्ये हवे. आता इथे बघा फाइंड द क्यूब रूट ऑफ 16. आपल्याला क्यूब रूट कसं फाइंड करायचं आहे ते इथली व्हर्टिकल मेथड आहे. मी पण तुम्हाला एक सांगणार आहे ते पण पाहूया आपण. फाइंड द फर्स्ट प्राईम नंबर्स ऑफ 216. 16चे प्राईम नंबर आपल्याला व्हर्टिकल मेथडनी सुद्धा काढता येतात. आता ह्याची इथे दिलेले आहेत ते पाहूया. यांचे काय दिलेले आहेत 2 × 2 × 2 3 × 3 × 3 हे आहेत बरोबर. आता आपल्याला इथे काय करायचं आहे इथे जर आपण हे इथे ह्याने काय केलं 3 × 2 3 × 2 3 × 2 असे काय केलेले आहेत 3 ग्रुप्स केलेले आहेत. ओके 3 ग्रुप्स केले आणि 3 ग्रुप्स म्हणजेच त्या तिघांचा 3 वेळा टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच क्यूब आहे. 3 × 2 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 6 क्यूब अँड देअरफॉर क्यूब रूट ऑफ 216 इज 6. ओके हे आलं. आता इथे आपण आणखी एक मेथड करू शकतो ते काय पहा 2 × 2 × 2 म्हणजेच काय आहे 2 क्यूब आहे. 3 × 3 × 3 म्हणजेच काय आहे 3 क्यूब आहे. इंडेक्सचे रूल तुम्हाला माहिती आहे 2 × 3 आणि क्यूब इंडेक्स सेम आहे म्हणजेच आपल्याला 2 × 3 ब्रॅकेट क्यूब लिहिता येईल. ओके म्हणजे 6 क्यूब. ओके म्हणजे या मेथडनी पण चालेल किंवा या मेथडनी पण आपल्याला सोडवून चालणार आहे. ओके त्यानंतर बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे फाइंड द क्यूब रूट ऑफ -1331. दिस इज द क्यूब ऑफ 11. हा क्यूब कुणाचा आहे 11चा आहे. तो आपण व्हर्टिकल मेथडनी पण आपल्याला काढू शकतो. बघा व्हर्टिकल मेथडनी 1331. आता इथे 11ची युनिट प्लेसला 1 आहे म्हणजे 2ने डिवाईड होत नाही 5ने डिवाईड होत नाही. ओके आता यांची ॲडिशन पहा 1 + 3 + 3 + 1 म्हणजे 8 येते म्हणजे 3नं पण होत नाही. मग आपल्याला अल्टरनेटची ॲडिशन घ्या 1 + 3 4 3 + 1 4 4 - 4 0 म्हणजेच 11ने डिवाईड होऊ शकतो. 11ची टेस्ट आहे पहा डिव्हिजिबिलिटी टेस्ट. 11 1 जार 11 इथे 2 रिमेनिंग झाले 11 2 जार 22 1 रिमेनिंग झाला 11 1 जार 11. अगेन 2 - 2 म्हणजेच 11ने डिवाईड होतं 11 1 जार 11 11 1 जार 11 आणि दॅट इज द 11. म्हणजेच हे कशाचे आहेत 11चे क्यूब आहे आणि त्याचे फॅक्टर आपण हे पाडलेले आहेत अँड देअरफॉर क्यूब रूट ऑफ दॅट नंबर इज 11. आता -1331 दिले म्हणजे -11 -11 -11. ओके -11 -11 म्हणजे हा -11चा क्यूब आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ -1331 इक्वल टू -11 हे आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर बघा एक्झाम्पल हे दिलेलं आहे क्यूब रूट ऑफ 0.125. क्यूब रूट ऑफ 0.125 म्हणजेच काय रे 125/1000. ओके 3 डेसिमल प्लेस म्हणजे 3 झिरो हवेत. आता 125 हिअर सेपरेट द क्यूब रूट साईन. हा रूल वापरला इंडेक्सचा a/b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू -a⁻m/b⁻m तो वापरलेला आहे. सेपरेशन केलेला आहे. 125 इज द क्यूब ऑफ 5. इथे 125चं क्यूबमध्ये लिहिलेलं आहे. 1000 इज क्यूब ऑफ 10 ते लिहिलेलं आहे. क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होतो म्हणजेच 5 आणि 10 5/10 म्हणजेच काय बरोबर. म्हणजेच इथे पहा कॅन्सल कसं a⁻m (1/m) इक्वल टू a. का होतो रे कॅन्सल तो पहा a⁻m × 1/m म्हणजे m इथे कॅन्सल होतो आणि ओनली a शिल्लक राहतो. ओके देन एक्झाम्पल फाइंड द क्यूब रूट ऑफ 1728. हा पण तुम्हाला कशाने सोडवता येईल व्हर्टिकल मेथडनी सोडवता येईल. इथे फॅक्टर अगोदर पाडायचे आहेत आणि त्याप्रमाणे सोडवायचं आहे. याच्यातली काही एक्झाम्पल प्रॅक्टिस आहे 3.3 मधली काही एक्झाम्पल्स मी सॉल्व केलेली आहेत पहा. फाइंड द क्यूब रूट ऑफ 8000. प्रॅक्टिस आहे 3.3 क्यूब अँड क्यूब रूट. फाइंड द क्यूब रूट ऑफ 8000. 8000 इज रिटर्न इन द फॉर्म ऑफ काय केलेलं आहे पहा 8 × 1000. 8 × 1000 म्हणजेच 8000. 8 इज द क्यूब ऑफ 2 1000 इज द क्यूब ऑफ 10 म्हणजे 2 क्यूब × 10 क्यूब 2 आणि 10. आता इथे a⁻b⁻m इक्वल टू a⁻m × b⁻m.
आता आपल्याला हे दिले, आपण हे लिहिलं आहे 2 × 10 ब्रॅकेट क्यूब, 2 × 10 म्हणजेच 20 क्यूब. देअरफोर क्यूब रूट ऑफ 8000 इक्वल टू क्यूब रूट ऑफ 20 क्यूब अँड देअरफोर आन्सर इज 20. ओके. त्यानंतर काय बघा, आपण कशाचं -2744. आता इथे मी काय केलेलं आहे, व्हर्टिकल मेथडनी त्याचे फॅक्टर पाडलेले आहेत. 4 आहे म्हणजे 2ने डिवाइड होतं, 2ने डिवाइड केल्यानंतर बघा 2 1 जार 2, 2 3 जार 6, एक उरलेला आहे 2 7 जार 14, 2 2 जार 4. अगेन इट इज डिविजिबल बाय 2, 2 6 जार 12, 1 रिमेनिंग, 2 8 जार 16, 2 6 जार 12. अगेन 2 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 3 जार. Therefore 343 is divisible by 7. Therefore 7 into 7 4 जार 30, 28, 6 remaining, 7 9 जार 63, 7 7 जार 49, 7 1 जार 7. These are the prime factors. Therefore 2744 equal to 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7. Then 2 into 2, that is 2 cube, 7 into 7, that is 7 cube, and that is equal to 14 cube. Then minus 2744 equal to minus 14 into minus 14 into minus 14, and this is the minus 14 bracket cube. Okay. Then therefore cube root of minus 2744 equal to minus 14. Okay. Then next example, look here, 32,768. आता हा नंबर मोठा आहे पहा, त्याच्यासाठी आपल्याला फॅक्टर पाडावेच लागतील. इथे पण मी काय केलं, व्हर्टिकल मेथड केलेली आहे. फर्स्ट 2ने डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट 2ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 16,384. परत 2ने डिवाइड होतं 8,192. अगेन इट इज डिविजिबल बाय 2, 4,096 is divisible by 2, it is 2,048. Again it is divisible by 2, 1,024, it is divisible by 2, that is equal to 512, and 512 is the cube of 8. Therefore 8 divide केलेला आहे, 8 divide केलं तर 64, 64 is divisible by 8, 8 8 are 64, that is 8. Then these are the फॅक्टर्स. आता इथे पहा काय लिहिले आहेत, 2 into 2 into 3, 3चा एक ग्रुप केलेला आहे, 2 into 2 into 3, परत 2चे परत 3 ग्रुप केले आहेत, आणि 8 into 8, 3चा ग्रुप आहे म्हणजेच 2 क्यूब आहे, 2 क्यूब आणि 8 क्यूब, म्हणजे हा पाहिजे फर्स्ट ब्रॅकेट 2 क्यूब आहे, सेकंड ब्रॅकेट 2चा क्यूब आहे, थर्ड ब्रॅकेट 8चा क्यूब आहे. इथे आपण मगाचाच रूल यूज केलेला आहे, 2 into 2 into 8 ब्रॅकेट cube, 2 into 2, that is 32. Therefore cube root of 32,768, answer is 32. Then simplify. Simplification मध्ये काय आहे ते पहा, cube root of 27/125. इथे आपण काय केलेलं आहे, cube root, in cube root 27 is the cube of 3 and 125 is cube of 5. Therefore cube root of 3 क्यूब अपॉन क्यूब रूट ऑफ 5 क्यूब सेपरेट केलेला आहे. क्यूब रूट साईन आणि क्यूब निघून जाईल. आन्सर फक्त काय राहिलेला आहे, 3/5. देन सेकंड क्वेश्चन इज क्यूब रूट ऑफ 16/54. Here 16 and 54 are not cube of any number. Therefore we split that number. 16 equal to 2 into 8 and 54 is equal to 2 into 27. Here 2 are cancelled. Then here only remaining 8/27. Here 8. Here we separate numerator and denominator cube root. Cube root of 8 upon cube root of 27. 8 is the cube of 2 and 27 is the cube of 3, and therefore answer is 2/3. Then last question is, if cube root of 729 is 9. Cube root of 729 is 9, and find the cube root of 0.0000729. Then we write this number 0.0000729, that is equal to 729 upon
आता आपणला किती डेसिमल प्लेसेस आहेत तितके झिरो आपल्याला द्यावे लागतील. लुक हिअर, देर आर 6 डेसिमल प्लेसेस, देअरफॉर वी राईट 6 झिरोज. आपल्याला किती झिरो लिहायला लागतील? 6 झिरो लिहायला लागतील. 729 इज द क्यूब ऑफ 9. हा क्यूब ऑफ 9 आहे. अँड दिस इज द क्यूब ऑफ 100. हा काय आहे? क्यूब ऑफ 100. देअरफॉर वी सेपरेट हिअर क्यूब रूट ऑफ 9 क्यूब अपॉन क्यूब रूट ऑफ 100 क्यूब, दॅट इज इक्वल टू 9 अपॉन 100. अँड देअरफॉर आन्सर इज 0.09. ओके. त्याच्यानंतर तुम्ही उरलेली काही एक्झाम्पल्स आहेत ती पण सोडवायची आहे. ओके, ठीक आहे.